शांतीदेवीचा मोठा मुलगा अशोकचं लग्न झालं होतं. मोठी सून सुनैना खूपच चांगल्या स्वभावाची होती. सुनैनाने सगळ्या घराची जबाबदारी खूप छान पेलली होती. जराही वाद तंटा भांडणं नाही, फक्त एकमेकांमध्ये प्रेम. हीच शांतीदेवीच्या घराची ओळख होती. आई, मी त्या समोरच्या गाडीवरून आंबे घेऊन येते. तुम्हाला आमरस खायचा होता ना? ठीक आहे सुनबाई, तोपर्यंत मी याच्या गाडीवरून भाजी घेते. आणि हो, तुला आलू बुखार खायची इच्छा झाली होती ना? एक काम कर, आंब्याबरोबर आलू बुखार पण घे तू. हो आई. काय ग शांती, कशी आहेस? शेवटी आज आपली या भाजी मंडईतच भेट झाली. अगं कृष्णा तू. नमस्कार. नमस्ते काकू. अगं असू दे असू दे, सदा सुखी राहा. आता मोठ्या सुनबाईकडून सगळी सेवा करून घेतीयस शांती. छोटी सुनबाई आणायचा विचार कधी आहे मग? अगं हो, आम्ही शोधतच आहोत. कुठलं चांगलं स्थळ मिळालं तर आम्ही लग्नासाठी तयारच आहोत. मी सुचवू? माझ्या नजरेत आहे एक स्थळ. चांगली पैशावाली लोक आहेत, अगदी उच्च खानदानातली आहेत. मुलगी पण खूप सुंदर आहे, गोरी पान आहे, चांगली शिकलेली आहे. खूप चांगलं स्थळ सुचवतीये मी तुला. अच्छा, मग तर खूपच बरं होईल. तू त्यांच्याशी बोलून घे आणि त्या मुलीचा बायोडेटा आणि फोटो पण मागून घे. आम्ही पण आमच्या निखिलचा देऊ. काकू, मुलीचं नाव काय आहे? नाव हा, पूनम. पूनम नाव आहे तिचं. तू माझ्याच नंबरवरती निखिलचा फोटो आणि जे काही असेल ते पाठवून दे. मी त्यांना पुढे पाठवते आणि मग त्यांच्याकडून पण मागून घेते. हे लग्न पक्क झालं की मग खूप सारे पेढे आणून दे. आणि मग कृष्णा मुलीकडच्या लोकांशी बोलली. मग दोन्ही कुटुंबांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला. त्यांनाही निखिल आवडला आणि शांती देवीच्या घरी पण पूनम सगळ्यांना आवडली. काही दिवसांनंतर निखिल आणि पूनमचंही लग्न होतं. शांती देवींनाही एक समाधान होतं की त्यांच्या जिवंतपणीच त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न छान पार पडली आणि त्यांची सगळी जबाबदारी पार पडली. पण ते म्हणतात ना, माणूस जसा विचार करतो तसं खूप मोठ्या मुश्किलीने होतं. शांती देवीला वाटलं त्यांची धाकटी सून पूनम अगदी मोठी सूनबाई सुनैनासारखी असेल, पण असं नव्हतं. पूनम खूपच मोकळ्या विचारांची मुलगी होती. तिने आल्या आल्याच घरात आपली मनमानी सुरू केली. पूनम, मी तुझ्यासाठी वांग बटाटा आणि पोळी तयार करून ठेवली होती. मला सांगितलं असतंस तर सँडविच मी बनवून दिलं असतं. नाही, मी माझ्या पद्धतीचं सँडविच बनवते. मी स्वतःच बनवून घेईन. पनीर आहे की तेही मागवायला लागणार आहे, कारण या किचन मध्ये मला बऱ्याच गोष्टी मिळतच नाहीयेत. पनीर होतं अगं रात्री, मटार पनीर बनवलं होतं, त्यामुळे सगळं संपून गेलं. तू थांब, मी आत्ता कोणाला तरी पाठवते आणि मागवून घेते. माझ्याकडे तुमच्या एवढा वेळ नाहीये. मला दुसरीही भरपूर काम आहे. मला आईकडे जायचंय, तिथे माझ्या जुन्या मैत्रिणी भेटायला येणार आहेत. राहू दे, मी सँडविच करतच नाही. मी आईकडे गेल्यावरच काहीतरी खाईन. शांतीदेवी पूनमचं सगळं बोलणं ऐकते. पूनम, अगं पनीर नाहीये म्हणून एवढा गोंधळ घालायची काय गरज आहे? आणि तू अशी न खाता का जाशील तुझ्या माहेरी? दुसरं काहीतरी खाऊन जा. आणि सँडविच साठी फक्त पनीरच पाहिजे असं नाही. फ्रीज मध्ये बटाटे उकडून ठेवले, तू ते वापर. आता प्रत्येक वेळी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी लगेच मिळतील असं नसतं ना. हेच किचन जर माझ्या माहेरचं असलं असतं ना, तर मला तिथे प्रत्येक गोष्ट मिळाली असती. हे किचन तर तुम्ही दोघींनी सांभाळलंय ना, म्हणून मला इथे कुठल्याच गोष्टी मिळत नाहीयेत. मी जर माझं वेगळं किचन बनवलं तर तिथे प्रत्येक गोष्ट असेल. पूनम चिडते. पुढचे काही महिने असंच चालू राहिलं. पूनम छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालायची. अगं तू हे केवढं मॅगी बनवलंयस? 2 पाकिटे जास्त नाही होणार? बास. तुम्हाला आणि वहिनींना तर फक्त मला बोलायलाच येतं. तशीही माझ्या खाण्यावर तर सगळ्यांचीच नजर असते. आता मला ना तुमचं हे रोज रोजचं बोलणं ऐकायचा खूप कंटाळा आलाय. मी विचार करते की एक वेगळं किचनच तयार करते. म्हणजे आता 2 किचन होणार या घरात? एवढं आश्चर्य वाटायची काय गरज आहे? घराची वाटणी नाही करत आहे, फक्त किचनच वेगळं करतेय. म्हणजे मी माझ्या पद्धतीचं, माझ्या आवडीचं आणि माझ्या हिशोबाने खाणं बनवेल, जिथे तुमच्या दोघींची लुडबुड अजिबात नसेल. मला हवंय ते सामान घेऊन मी माझं किचन वेगळं तयार करीन. पूनम, तू हे काय लहान मुलांसारखं बोलतीयस? वेगळं किचन करायची गरजच काय आहे? सगळं तर इथे बनतंय ना, मग तुला त्रास कसलाय? मला त्रास आहे, मी तुला सांगू शकणार नाही. मला दुसरं किचन हवंय. तसे इथे 2 किचन ऑलरेडी आहेतच. ते काहीतरी विचार करूनच केले असतील ना. आपण तर तसंही फर्स्ट फ्लोअरला राहतो आणि आपल्या खोलीच्या बाजूलाच एक किचन आहे. मग मी अगदी आरामात ते किचन वापरू शकते. मी बाजारात चाललीये माझं किचनचं सामान आणण्यासाठी. शांती देवीने स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांच्या जिवंतपणी असं काही होईल. घरात 2 स्वयंपाकघरं असतील. आता एकाच घरात 2 स्वयंपाकघरं झाली होती. पण गरजणारे ढग बरसत नाही म्हणतात ना, तेच खरंय. सुरुवातीला तर पूनमने आपलं किचन सेट करून आपल्या आवडीचं खाणं बनवायला सुरुवात केली. पण काही दिवसानंतर तिने स्वयंपाक करणं खूपच कमी केलं.
काय चाललंय हे पूनम? तू आजही काही बनवलं नाहीस. 2 दिवसांपासून मी बाहेरचं जेवण जेवतोय. बाहेरचं खाऊन खाऊन माझं पोट आता दुखायला लागलंय. तू ना उगाच काहीतरी बोलत असतोस. नूडल्स तर किती टेस्टी लागतात. मला 3ही वेळेला नूडल्स दिले ना तरी सुद्धा मी अगदी आनंदात खाईन. पूनमने आता पालेभाज्या आणि पौष्टिक खाणं बनवणं बंद केलं होतं. ती दरवेळी जंक फूडच बनवायची. कधी पास्ता, कधी चाऊमिन, कधी बर्गर, कधी पिझ्झा. साधं जेवण बनवणं जणू काही ती विसरूनच गेली होती. हे खूपच चुकीचं आहे. पूनम स्वयंपाकच करत नाही. निखिल रोज बाहेरचं खातोय. मला माझ्या मुलाची ही हालत बघवत नाहीये. तू एक काम कर, तू अशोकसाठी जर डबा पॅक करतेस तर निखिलसाठी पण पॅक कर. त्याला भेंडीची भाजी खूप आवडते. तो दुपारी ऑफिसमध्ये तरी नीट जेवेल. हो आई, मी आत्ता भरते. निखिल भाऊजी ऐका ना. हा वहिनी, बोला. मी तुमच्या दादांचा डबा भरला होता तर वाटलं की तुमचाही भरावा. हा तुमचा दुपारचा डबा. थँक्यू वहिनी, थँक्यू आई. सुनैना आता रोज निखिलला दुपारचा डबा देऊ लागली. एक दिवस निखिल जेव्हा घरी आला तेव्हा तो खूप काळजीत दिसत होता. आणि त्याच्या काळजीचं कारण होतं त्याचा एक आउट ऑफ इंडियाचा क्लायंट त्याच्या बॉस बरोबर घरी येणार होता. जर तू स्वयंपाकघर वेगळं केलंयस तर त्याची जबाबदारी तुला घ्यायलाच हवीये ना. तू जेवण बनवून तयार ठेव. संध्याकाळी माझा फॉरेनवाला क्लायंट आणि माझा बॉस डिनरसाठी घरी येणार आहे. पण मी एवढं सगळं जेवण एकटी कशी बनवू शकते निखिल? माझ्याकडून हे सगळं नाही होणार. मी तर फक्त मॅगी, पास्ता, पिझ्झा हे थोडंफार बनवू शकते. बाकी जेवण मी अजिबात नाही बनवू शकत. अगं पण त्यांना घरचंच जेवण आवडतं. पोळी, भाजी, आमटी वगैरे. स्वयंपाकघरात तर मला काहीच दिसत नाहीये. तू तर काही मसाले वगैरे पण खरेदी केलेले दिसत नाहीयेत. कसं करणार आहेस मग? निखिल, आई आणि सुनैना वहिनींची मदत घेऊयात का? सुनैना वहिनी पण खूप छान जेवण बनवतात. अगं तुला तर त्यांच्या हातचं जेवण आवडतच नाही ना, म्हणून तर तू स्वयंपाकघर वेगळं करायचं ठरवलेलंस ना. तुला स्वतःला तर स्वयंपाक करायला येत नाही. आज केवळ तुझ्यामुळे या घरामध्ये 2 स्वयंपाकघरं झालीयेत. नाहीतर एक स्वयंपाकघर आमच्या सगळ्यांसाठी पुरेसं होतं. तू बरोबर बोलतोयस निखिल. चूक तर माझ्याकडूनच झालीये. मी अति घाई करून माझ्या सासरी 2 स्वयंपाकघरं बनवली. पण एकत्र राहण्यामध्ये जो फायदा आहे तो एकटं राहण्यामध्ये नाहीये. मला तर तिथे काही कामच करावं लागत नव्हतं. सगळं वहिनी आणि आईच करायच्या. आता मी काय करू निखिल? मी आजचा स्वयंपाक एकटी नाही करू शकणार. तेव्हा शांतीदेवी आणि सुनैना तिथे येते. त्यांनी यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. पूनम, तू काळजी करू नकोस. सगळं एका स्वयंपाकघरात बनेल. तू एकटी नाहीयेस. मी आणि आई तुझ्याच बरोबर आहोत. हो सुनबाई, आम्ही असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. आपण तिघी जणी मिळून संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करूयात. आय एम सॉरी आई. मी घाईघाईत जो काही डिसिजन घेतला तो खूपच चुकीचा होता. आपल्या माणसांची साथ खूप जरुरी आहे. ही गोष्ट मला आज कळालीये. सॉरी सुनैना वहिनी. मला आता या किचनमध्ये काम नाही करायचंय. मला माझ्या सासरी फक्त एकच किचन हवं आहे. आजपासून मी पण तुम्हाला मदत करीन आणि तुमच्या बरोबरच राहीन असं वचन देते. आणि मग तिघी जणी मिळून रात्रीच्या डिनरची तयारी करतात. त्या दिवसानंतर पूनमच्या सासरी 2 स्वयंपाकघरं नाही तर केवळ एकच स्वयंपाकघर होतं, जिथे ती आपली जाऊ आणि सासूच्या बरोबरीनं सगळं काम करायची. सपना, भूमी आणि प्रीतीचं लग्न शहरात राहत असलेल्या 3 भावांबरोबर सुरेश, अनुराग आणि रोनक बरोबर होते. लग्नानंतर जेव्हा तिघी जणी सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांची सासू औक्षण करण्यासाठी हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. ती म्हणते, या माझ्या 3ही सुनांनो, आता तुम्ही या कलशाला ओलांडून आतमध्ये या. हो सासूबाई. एवढं मोठं सासर बघून तिघी सुना अगदी तोऱ्यात म्हणतात, अगं बया, हे तर एकदम पिक्चर मधल्या सारखंच घर दिसतंय, शाहरुख खान सारखं. होय ना सपना. असं घर जर आपल्या गावात असलं असतं तर काय काय बोलली असती लोक आपल्याला. माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसनसं झालंय की एवढ्या मोठ्या घरात आपलं लग्न झालंय म्हणून. त्यांचं बोलणं ऐकून त्यांची नणंद श्रुती त्यांना म्हणते, ओ गॉड, यांना येऊन अजून 1 मिनिटही नाही झाला आणि लगेच यांनी यांचा गावठी सूर सुरू केलाय. जरा नीट बोला वंसबाई आमच्याशी. आमच्या तिघी बहिणींबद्दल तुम्ही काही बी बोलायची गरज नाही बघा. आम्ही तिघी बहिणी आमच्या गावात जुगाडूपणासाठी एकदम फेमस आहे, फेमस. अगं हो हो, आल्या आल्या तुम्ही नणंद भाऊजायांनी लगेच भडीमार सुरू केलात. चला आता तुम्ही 3ही पोरांनी आपापल्या बायकांना घेऊन खोलीत जा. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच तिघी जणींची झोप उघडते आणि ते किचनमध्ये येऊन साफसफाई करायला लागतात. तेव्हाच त्यांची नणंद श्रुती किचनमध्ये येते आणि ती पाहते की या तिघी जणी राखेने भांडी घासत होत्या. अगं मंद बुद्धीवाल्या वहिनींनो, तुम्ही हे सगळं काय करत बसलाय तिथे? तुम्हाला काही झोप येत नाही का? अर्ध्या रात्री उठून हे भांडी घासत बसलायत.
ते काय आहे ना वंस, आमच्या गावात ना 5 वाजताच उठतात समदेजण आणि आमच्या गावात तर राखीनीच भांडी घासतात. हा, यांनी 2 फायदे होतात. एक तर भांडी चांगली चमकतात आणि त्याचबरोबर साबणाचे पैसे बी वाचतात की. अगं पण हे तुमचं गाव नाहीये, हे मुंबई शहर आहे. इथं तुमचं हे असलं जुगाडूपणा दाखवायची गरज नाहीये आणि तुम्ही हे सगळं जे काही करताय ना ते प्लीज आता थांबवा. श्रुती या 3ही जुगाडू सुनबाईंना चांगलीच सुनवून जाते. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस या 3घी जणी किचनमध्ये स्वयंपाक करत असतानाच नेमका सिलेंडर संपतो. अरे देवा, हा गॅस तर संपला की. अगं सुनबाई, पोळ्या झाल्या असतील तर जरा लवकर घेऊन ये. आता ग काय करायचं? आपल्याला लवकर काहीतरी जुगाड करायला पाहिजे. तेव्हाच त्यांचं लक्ष देवघरात असलेल्या लाकडांवर जातं. झालंच तर मग या 3घी जणी 4 विटा घेऊन येतात आणि त्याची चूल बनवून गरमागरम पोळ्या त्याच्यावर तयार करून सगळ्यांना खाऊ घालतात. आज हा एवढा धूर आणि वास कसला येतोय धुराचा? हो ना रे दादा. सगळ्यांची नजर किचन मधून येणाऱ्या धुराकडे जाते. त्यामुळे सगळे पळत पळत किचन मध्ये जातात. अगं माझ्या भोळ्या सुनबाईंनो, किचन मध्ये जर सिलेंडर आहे तर ही चूल पेटवायची काय गरज होती तुम्हाला? सासूबाई, तुमचा सिलेंडर तर कवाच बाय बाय म्हणून गेला, त्यामुळे आम्हीच जुगाड करून ही चूल पेटवली. अगं ते सगळं ठीक आहे जुगाडूबाई, पण ही लाकडं तू आणलीस कुठून? सासूबाई, ती तर आम्ही देवघरात ठेवलेली लाकडं वापरली आहेत. आपल्या सुनबाईंचा जुगाडूपणा बघून जानकी त्यांना म्हणते, अगं बुद्धू पोरींनो, मी ती चंदनाची लाकडं आणून ठेवली होती होम हवन करण्यासाठी आणि तुम्ही पोळ्या करायला ती चंदनाची लाकडं वापरलीत. अगं बाई, जे व्हायचं ते झालं सासूबाई, आम्हाला माफ करा बरं तुम्ही आता. एवढं बोलून 3घी जणी माफी मागून ते प्रकरण शांत करतात. असेच काही दिवस निघून जातात. असंच एक दिवस सगळेजण नाश्ता करायला बसले होते तेव्हा ज्यूसचा ग्लास रोनकच्या फोनवरती सांडतो आणि त्याचा फोन खराब होतो. ओ नो, आजच मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं आणि नेमका आजच हा फोन खराब झालाय. आता हा रिपेअर करायला पण 2-3 दिवस लागणार. तुमचा फोन माझ्याकडे द्या, मी आत्ता बिना पैशाचा तुम्हाला तुमचा फोन ठीक ठाक करून देते बघा. अगं माझी जुगाडू वहिनी, या फोनला तुझ्या जुगाडूपणाची नाही तर दुकानदाराची गरज आहे. तुम्ही काहीतरी जुगाडूपणा करून हा फोन डेड बॉडी सारखा करू नका. मग सपना त्या फोनला पुसून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवते आणि बरोबर 1 तासानंतर ती फोन रोनकला आणून देते. मग अगदी तोऱ्यात येऊन आपल्या नंडेला ती म्हणते, काय झालं ओ वंसबाई, डोकं गरगरलं का माझा जुगाडूपणा बघून? अरे वा सपना, तू तर अगदी 1 तासात माझा फोन एकदम ठीक ठाक करून दिलास की. बघितली ना माझी कमाल, फोन बी लवकर सुरू झाला आणि पैसे बी वाचले. खूपच छान काम केलं की ग जुगाडू सुनबाई. खरंच आज पैशांची बचत करून तू अगदी सर्व गुणसंपन्न असलेल्या सुनबाईचं काम निभावलंयस. हो ना, खरंच तू एकदम कमालच करून टाकलीस सपना. रोनक आणि सासूबाईंकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळं सपना खूप आनंदित होते. एक दिवस जेव्हा प्रीती व्हॅक्यूम क्लीनरनी घर साफ करत होती तेव्हा ते व्हॅक्यूम क्लीनर अचानक बंद पडतं. अरे देवा, हा लाईटीवर चालणारा झाडू तर बंद पडला की आता काय करू बरं मी? लवकर काहीतरी जुगाड कर बाई प्रीती, म्हणजे आपलं काम बी होईल आणि पैसे बी वाचतील. प्रीती हा विचार करतच होती तेवढ्यात तिचं लक्ष सोसायटीच्या बाहेर असलेल्या नारळाच्या झाडाकडे जातं. अरे वा, काय जुगाडू उपाय सुचलाय माझ्या डोक्यात. सपना सोसायटीच्या गार्डनमध्ये जाते आणि त्या नारळाच्या झाडाची पानं तोडू लागते. तेव्हाच तिथे गार्ड येऊन तिला ओरडतो आणि म्हणतो, अरे ओ मॅडम, कशाला चढलाय तुम्ही वरती? ए गुराखी, तुझ्या कामाला जा. जास्त बडबड केली ना तर दिन एक उलट्या हाताची बघ. आणि हे गार्डन काय तुझ्या बापाचं आहे काय रे? त्या गार्डला प्रीती ओरडते आणि झाडाची पानं तोडून आपल्या घरी घेऊन येते. मग त्या पानांपासून ती झाडू तयार करते आणि घर झाडून घेते. तेव्हा जानकीबाई रागाने लालबुंद होऊन तिथे येऊन तिला म्हणतात, काय ग सुनबाई प्रीती, मी हे काय ऐकतेय? तू आपल्या सोसायटीच्या गार्ड बरोबर वाद घातलास म्हणे आणि हे तुझ्या हातात काय आहे? सासूबाई, हा झाडू आहे जो मी नारळाच्या पानापासून बनवलाय. अरे वा प्रीती, तू तर कमालच केलीस की, मानलं तुला. अगं गप्पा बसा तुम्ही 3घी जणी. एवढी कंजूसी करून काय फायदा आहे ग? तुमचा हा असला जुगाडूपणा आहे ना, एक दिवस सोसायटीवाल्यांसमोर आमचं नाक कापून ठेवेल. आणि मग त्या 3ही जुगाडू सुनबाईंना या दोघींकडून चांगलीच बोलणी खावी लागतात. असंच काही काळ निघून जातो. एक दिवस सपना आपल्या नंडेसाठी नाश्ता तयार करून गाणं गुणगुणत तिच्या खोलीत जात होती. अहो ननंदबाई, हे घ्या, नाश्ता पाणी करून घ्या.
हा पिसात उपाशीपोटी जाऊ नका. टेबलवर ठेवा वहिनी, मी आत्ता माझे केस सेट करतीये. आपले केस सेट केल्यानंतर नाश्ता करून पूजा ऑफिसला निघून जाते. त्याच संध्याकाळी खूप जोरात पाऊस पडतो. अगं प्रीती, तू माझा कुर्ता पायजामा आहे ना, इस्त्री करून ठेव. मी उद्या ऑफिसला तोच घालून जाईन. बरं बरं, चालतंय की. मग ती आपल्या नंदेच्या खोलीत जाते आणि हेअर ड्रायरने आपल्या नवऱ्याचा शर्ट त्याने वाळवते. तेव्हाच तिला खूप जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागतो आणि ती ओरडते, अगं बया बया, मी मेले मेले, कुणीतरी वाचवा मला, लवकर लवकर या. तेव्हा सगळेजण पळत पळत तिच्या खोलीत येतात आणि पूजा लगेच इलेक्ट्रिक स्विच बंद करते. अरे हे सगळं कसं काय झालं? प्रीती तिला सगळं काही सांगते आणि मग पूजा तिला खूप बडबड करते. तुमचा हा जुगाडूपणा तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मी म्हणतीये आत्ता तरी निदान तुम्ही तिघीजणी या जुगाडूपणापासून जरा लांब राहा, नाहीतर हे 5-10 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही तिघीजणी स्वतःचा जीव गमावून बसाल. ती बरोबर बोलतीये सुनबाई. एवढा कंजूसपणा बरा नव्हे आणि ज्याचं काम त्यानेच करावं. दुसऱ्यांनी केलं ना की ते असं फसतं. मला कळलंय सासूबाई, मी आता कसला बी जुगाडूपणा नाही करणार. नणंद आणि सासूच्या बोलण्याने त्या तिघींनाही चांगली समज येते आणि मग त्या तिघीजणी आपला जुगाडूपणा सोडून सासू आणि नंदेकडून शहरातल्या सवयी शिकून घेतात आणि मग त्या तिघीजणी अगदी आनंदात राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.